माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व माजी सैनिक संघटनांच्या वतीनं शनिवारी नागपूर येथील विधान भवनावर एल्गार पुकारण्यात आला। या आंदोलनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून माजी सैनिकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाची सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीत माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन मंत्र्यांनी दिले। आंदोलनकर्त्या सैनिकांची कठोर भूमिका व संभाव्य परिस्थितीची माहिती पोलीस विभागामार्फत सरकारला देण्यात आल्यानंतर सैनिक कल्याण मंत्र्यांनी या विषयाची दखल घेत शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिली। बैठकीत राज्यपाल कोट्यातून किमान 2 माजी सैनिकांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणे, शहीद झालेल्या किंवा सेवेच्या कालावधीत आकस्मिक मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या पत्नी अथवा पाल्याला सरकारी नोकरी देणे, तसेच सरळ सेवा भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी असलेला 15% आरक्षित कोटा इतर वर्गांना न वळवता माजी सैनिकांनाच देण्यात याव्या, या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। दिनांक 14 डिसेंबर रोजी अधिवेशन समाप्तीनंतर राज्यपाल कोट्यातून 2 माजी सैनिक आमदार म्हणून पाठविण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन सैनिक कल्याण मंत्र्यांनी दिले। तसेच शहीद किंवा आकस्मिक मृत्यू झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला तरी या विषयावर केंद्र शासनाकडे विनंती करून तोडगा कसा काढता येईल याबाबत प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केले। विधान भवनात झालेल्या या बैठकीसाठीच्या शिष्टमंडळात डायरेक्टर माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे, कॅप्टन कमलेश्वर दाभाडे अध्यक्ष, सुचिताताई भोयर प्रवक्ता, गुणवंत सोमकुवर, विपिन मोघे, शांभाऊ परसोळकर यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता।